नमस्कार. 21 ते 34 वर्ष वय म्हणजे खरं तर आयुष्याचा सुवर्णकाळ. शिक्षण पूर्ण झालेलं असतं. प्रोफेशनल लाईफमध्ये नवीन अपॉर्च्युनिटीज येत असतात. रिस्क घेण्याची मनाची तयारी असते आणि दुसरीकडे लाईफ पार्टनर भेटलेला असतो. आयुष्याला नवीन पालवी फुटलेली असते आणि आयुष्याचा मनमुराद आनंद घेण्याची ही खरी वेळ आणि ही खरी स्थिती. त्याच्यानंतरची अवस्था म्हणजे करिअरकडे फोकस, फॅमिली सुरुवात झालेली आहे, स्टॅबिलिटी आणायची आहे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी. त्यामुळे फोकस हा करिअरकडे असतो. प्रोफेशनल लाईफ स्टेबल करायचं आणि पर्सनल लाईफ पण स्टेबल करायचं आणि ती स्टॅबिलिटी अनुभवायची, जेणेकरून साधारण 65 वर्षानंतर कुठेतरी समाजाला आपण देणं लागतो तिथे फोकस करायचा. मग तो समाजाला देणं म्हणून तिथे किंवा स्वतःच्या पूर्णपणे आतमध्ये जाऊन आपल्या आत्मस्वरूपाकडे आता लक्ष द्यायचं अंतर्मुख होऊन. हा साधारण 21 ते 65 नंतरचा म्हणजे अगदी आपला मृत्यू येईपर्यंतचा हा खरं तर हा असा आनंदी आणि समाधानी प्रवास. पण सध्या 28 ते 34 वर्षाची मुलं आणि मुली गोंधळलेली आहेत. फोकस गेलेला आहे. नक्की करायचंय काय? बिझनेस करायचाय? नोकरी करायची? खूप भीती वाटते. लाईफ पार्टनर नक्की कसा पाहिजे? तो कधी मिळणार? त्याच्या अपेक्षा काय आहेत किंवा तिच्या अपेक्षा काय आहेत? त्या अपेक्षा आर्थिक किती आहेत, मानसिक किती आहेत आणि शारीरिक किती आहेत? हा जो सगळा गोंधळ चाललाय किंवा तो गोंधळ काही जण अनुभवतायत, त्याचं कारण मनाची जडणघडण झालीच नाहीये पूर्ण. कारण जर मनाची जडणघडण पूर्ण झाली तर आत्मविश्वासाने, आनंदाने हे 34 वर्षाच्या सुवर्ण काळाची अनुभवण्याची तयारी सुरू झालेली असते. 34 वर्षानंतर जर स्टॅबिलिटी नाही आली तर रिलेशनशिप इश्यूज, फिजिकल एक्स अँड पेन्स हे सुरू होतात. काही क्रॉनिक डिसीजेस इथे सुरू होतात आणि खूप काळ हा स्वतःसाठी आणि आपल्याशी निगडीत असलेले सगळेच नातेवाईक, फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स या सगळ्यांवर त्याचा हळूहळू परिणाम व्हायला लागतो. आणि 45 ते 50 वर्षापर्यंत शरीर इतकं बोलायला लागतं की आम्ही म्हणतो की पेन म्हणजे पे अटेन्शन इनवर्ड नाव. ते तुम्हाला शरीर सांगतंय आता अंतर्मुख व्हा आणि ज्या पूर्वीच्या राहिलेल्या मानसिक अवस्था पूर्ण झाल्या नाही आहेत त्या कशा पूर्ण करायच्या त्याच्याकडे लक्ष द्या. 65 वर्षानंतर जेव्हा प्रोफेशनल लाईफ पाहिजे तसं पूर्ण नाही झालं तर खूप वेदना वाटतात. काहीतरी आपलं राहून गेलं आणि त्याचा जो खेद होतो त्यामुळे फेल्युअर वाटायला लागतं आयुष्य. आणि मग इथे काही पॅरालिसिस, पार्किन्सन्स, नी पेन्स, नी रिप्लेसमेंट्स, ओव्हरऑल फिअर ऑफ फेल्युअर किंवा आयुष्य मी नाही पाहिजे तसं जगू शकली किंवा जगू शकलो ह्याच्यामुळे डिसीजेस फार क्रॉनिक आणि म्हणजे बॉडी अतिशय बोलायला लागते ती. म्हणून बऱ्याच वेळेला आपण बघतो की बेडरिडन होऊन काही वृद्ध जातात. सबकॉन्शियस माइंडमध्ये काय गेलेलं आहे, आपली मनाची जडणघडण कशी झालेली आहे, कोणते विचार हे आपले बिलीफ्स म्हणून झालेले आहेत, कोणते सिच्युएशन्स, कोणत्या टाईपची लोकं आपल्या आयुष्यामध्ये सतत येत आहेत. कारण ह्या दोनच गोष्टी अशा होणार आहेत की जे आपल्याला ते अगोदरच्या मनाच्या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट कंप्लीट करायला मदत करणार आहेत. होतं काय, आपलं जागरूक मन म्हणजे कॉन्शियस माइंड जे फक्त 10 to 12% आहे ते आपल्याला हे
ह्या ज्या सिच्युएशन्समध्ये जे प्रॉब्लेम्स होत आहेत किंवा सिमिलर टाईपची लोकं आपल्या आयुष्यात येत आहेत, त्याचा अर्थ नक्की काय आहे हे डिकोड करण्यासाठी, हे समजण्यासाठी मदत करत नाही. आणि त्यामुळे सबकॉन्शियस माइंडकडे गेल्यावर आपल्याला अर्थ कळायला लागतो, आपला अवेअरनेस वाढायला लागतो. आणि म्हणून मग रिग्रेशन थेरपी, क्लिनिकल हिप्नोथेरपी सारखी मोडॅलिटीज किंवा तत्सम मोडॅलिटीज आपल्याला मदत करायला लागतात. पुढच्या एपिसोडमध्ये नक्की अंतर्मन आणि बाह्यमन ह्याचा संवाद कसा होतो, आपल्या सटल बॉडीजवर त्याचा परिणाम कसा होतो, ह्याच्याकडे आपण प्रवास सुरू करणार आहोत. आणि हळूहळू आम्ही ॲज अ थेरपिस्ट आम्ही डायरेक्टली पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी का करत नाही हेही मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. तर बघत राहा. तुमचे काही कमेंट्स असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की मला तुम्ही कळवा आणि मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.